Hello dear students. Today we are going to learn about class 10 mathematics part 1 chapter number 3rd, that is arithmetic progression. Okay. आता अर्थमॅटिक प्रोग्रेशन हा जो चॅप्टर आहे ना हा आपल्यासाठी नवीन आहे. म्हणजे याच्याशी रिलेटेड आपण क्लास 8, 7, 6, 9 मध्ये काहीही शिकलेलो नाहीयेत. ओके. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी आता, दॅट इज फर्स्ट वन इज सिक्वेन्स. ओके. आता आपण सर्वात आधी सिक्वेन्स म्हणजे काय हे बघूयात आपण. आणि सेकंड वन इज अर्थमॅटिक प्रोग्रेशन. ओके. म्हणजे आहे का सिक्वेन्सची पुढची स्टेप दॅट इज एपी. अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय? अर्थमॅटिक प्रोग्रेशनच्या अगोदर आपण व्हॉट इज मीन बाय सिक्वेन्स हे बघूयात आपण. आता मला सांगा, एक नंबर दिले मी तुम्हाला सपोज अशा प्रकारे, हे बघा 1 2 3 4 5 6, किंवा मी जर असे नंबर दिले 2, 4, 6, 8, 10, डॅश 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 डॅश. ओके. आता आहे का 1 2 3 आणि दुसरा नंबर दिला मी 1, 4, 9, 16, 25, 36 डॅश 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 डॅश. ओके. त्याच्यानंतर मी फोर्थ एक्झाम्पल घेतलं मी, दॅट इज 2 3 5 7 11 13 17 19 21 डॅश 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 डॅश. ओके. आता मला सांगा, दिस इज आवर सिक्वेन्स. सिक्वेन्स म्हणजे काय लक्षात घ्या, अ सेट ऑफ नंबर वेअर नंबर्स आर अरेंज्ड इन डेफिनेट ऑर्डर. आता मला सांगा, ही एक डेफिनेट ऑर्डर आहे ना, 1 2 3 4 5 6 नंबर. ओके. ही आहे आपल्याकडे एक डेफिनेट ऑर्डर. आता 2 4 6 8 9 10, 2 4 8 6 10 डॅश 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 डॅश, दिस इज ऑल्सो टाइप ऑफ डेफिनेट ऑर्डर. ओके. काय ऑर्डर आहे आता आहे का, ही पहिली ऑर्डर कोणती ते बघा आधी. फर्स्ट ऑर्डर काय दिलेली आहे, इट इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर्स. हा काय सेट ऑफ नॅचरल नंबर. दुसरा काय सांगा बरं, 2 4 6 8 10 म्हणजे कोणते नंबर्स येतं, दिस इज द सेट ऑफ इव्हन नंबर्स. ओके. आता हे लक्षात घ्या, 1 4 9 16 25 36, दिस इज द सेट ऑफ परफेक्ट स्क्वेअर नंबर. दिस इज द सेट ऑफ परफेक्ट स्क्वेअर नंबर. ओके. ओके. आता बघूयात आपण, जस्ट मिनिट. नाउ सी हियर, दिस इज द सेट ऑफ परफेक्ट स्क्वेअर नंबर, कारण 1 हा 1 चा स्क्वेअर आहे, 4 हा 2 चा स्क्वेअर आहे, 9 हा 3 चा स्क्वेअर आहे, 4 चा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर, 6 चा स्क्वेअर. ओके. आता लक्षात घ्या, इथं 2 2 3 5 7 11 13 17, इट इज अ सेट ऑफ प्राइम नंबर्स. ओके. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे सगळे जे नंबर दिलेत ना, इट इज अ पर्टिक्युलर टाइप ऑफ सिक्वेन्स. म्हणजे इट हॅज अ पर्टिक्युलर टाइप ऑफ अरेंजमेंट ऑफ द गिव्हन नंबर्स. दिलेल्या नंबरची एक प्रकारची अरेंजमेंट आहे. मग मला सांगा, मी जर असं लिहिलं तर 2 4 3 0 1 11 12 17 50 500 असं जर लिहिलं तर हे नंबर तर आहेत, बट इज देअर एनी वन पर्टिक्युलर अरेंजमेंट? नाही, काहीच नाही. याला इव्हन नंबर म्हणतात नाही, याला ऑड नंबर म्हणतात नाही, याला नॅचरल नंबर म्हणता येईल, पण नॅचरल नंबर जरी म्हणले तर आपण एखादी पर्टिक्युलर अरेंजमेंट आहे त्याच्यामध्ये नाही. मग ह्याला आपल्याला काहीच म्हणता नाही, याला सिक्वेन्स म्हणता येत नाहीये. मग ऐका, लक्षात घ्या आता, पर्टिक्युलर अरेंजमेंट ऑफ गिव्हन नंबर्स दॅट इज कॉल्ड सिक्वेन्स. ओके. आता ऐका, सिक्वेन्सच्या पुढे जाऊन आपल्याला बघायचं एपी म्हणजेच काय, अर्थमॅटिक प्रोग्रेशन. ओके. आता अर्थमॅटिक प्रोग्रेशन लक्षात घ्या, अ सिक्वेन्स having common difference is same
बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स किंवा टर्म्स म्हणून. आता लक्षात घ्या, आपण काय करू, ह्याच्यामध्ये कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स म्हणजे काय, सलग येणार, ह्या दोन किंवा या दोन, हे बघा, या दोनला कॉन्सिक्युटिव्ह म्हणता येते, ह्या दोनला किंवा या दोनला कॉन्सिक्युटिव्ह म्हणता येते. इथं पण हे झाले कॉन्सिक्युटिव्ह, हे झाले कॉन्सिक्युटिव्ह, आलं लक्षात. मग आता मला सांगा, कॉमन डिफरन्स, दोन्हीमध्ये डिफरन्स कसा असला पाहिजे, कॉमन असला पाहिजे, म्हणजे कसा असला पाहिजे, तो सेम असला पाहिजे बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स. आता बघा, आपण काय करू, ह्या दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स बघू. बघा, 3 मधून 2 गेले, डिफरन्स किती आला, 1 आला. बघा आता इथं 5 मधून 3 गेले, डिफरन्स किती झालेला आहे, 2 चाललेला आहे. 7 मधून 5 गेले, डिफरन्स किती झालेला आहे, 2 चाललेला आहे. आता 11 मधून 7 गेले, डिफरन्स किती झाला, 4 चाललेला आहे. म्हणजे मला सांगा, डिफरन्स हा सेम आहे का, नाही. इथं डिफरन्स सेम नाहीये, मीन्स इट इज ओनली सिक्वेन्स. हा काय फक्त सिक्वेन्स, याला एपी म्हणता येणार नाही. आता इथं लक्षात घ्या, 4 - 1 इथं 3 आलेला आहे, 9 - 4 इथं 5 आलेला आहे, 16 - 9 इथं 7 आलाय. डिफरन्स सेम आहे का यांचा, नाही. इट इज ऑल्सो ओनली सिक्वेन्स, हे सुद्धा काय फक्त सिक्वेन्स आहे. आता पुढे लक्ष द्या, आता क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघा, 4 - 2 2, 6 - 2 2, 8 - 2 2, 10 - 2 2. बघा, प्रत्येक टर्म मध्ये कॉमन डिफरन्स किती यायला आपल्याकडे, 2 यायला. मग इथं बघा, कॉमन डिफरन्स इज सेम इन द सिक्वेन्स, देन इट इज कॉल्ड एपी. तेव्हा याला काय म्हणता येतं, मला एपी म्हणता येतं. खालच्याला एपी का नाही म्हणायचं, कारण डिफरन्स सेम आहे का, नाही. इथं डिफरन्स सेम नाहीये, म्हणून याला एपी म्हणता येत नाही. हा, डिफरन्स काढताना लक्षात द्या, पुढे सांगणारच आहे, पुढच्या टर्म मधून मागची टर्म मायनस करावं लागते. इथं बघा बरं, 2 - 1 1, 3 - 2 1, 4 - 3 1, 5 - 4 1, 6 - 4 6 - 5 1. सगळ्यांचा कॉमन डिफरन्स कसा आहे, सगळ्यांचा कॉमन डिफरन्स 1 आहे, म्हणजे इट इज ऑल्सो अन एक्झाम्पल ऑफ एपी. हे सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे, एपीच आहे. आप समझ में आया, लक्षात. एनी पर्टिक्युलर अरेंजमेंट इज अ सिक्वेन्स. कोणतीही पर्टिक्युलर अरेंजमेंटला आपल्या सिक्वेन्स म्हणता येतं, पण त्या सिक्वेन्स मध्ये जर कॉमन डिफरन्स सेम असेल तरच त्याला आपल्याला एपी म्हणता येतं, म्हणजे अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणता येते. अदरवाइज दॅट इज ओनली एपी, सॉरी, दॅट इज ओनली सिक्वेन्स, नॉट अ एपी. म्हणजे मला सांगा, मला असं लिहिता येईल का बरं, एव्हरी सिक्वेन्स इज नॉट एपी. आलं लक्षात, प्रत्येक सिक्वेन्सला एपी म्हणता येत नाही. बट एव्हरी एपी इज अ सिक्वेन्स. आले लक्षात, हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. 2, प्रत्येक सिक्वेन्सला एपी म्हणता येत नाही, पण प्रत्येक एपीला सिक्वेन्स म्हणता येतं. कारण एपी मध्ये 2 गोष्टी असतात, त्याच्यामध्ये एक तर पर्टिक्युलर अरेंजमेंट बी असत पाहिजे. काय पाहिजे, 2 गोष्टी पाहिजे. नंबर 1, पर्टिक्युलर अरेंजमेंट, ओके. आणि दुसरी गोष्ट असली पाहिजे कॉमन डिफरन्स. हा कसा असला पाहिजे, सेम असला पाहिजे. समजे, त्याला काय म्हणतात, आपल्याला एपी म्हणता येते. आता एपी मध्ये बघूयात आपण पुढच्या टर्म्स काय आहेत. तर चला, आता बघा, अर्थमॅटिक प्रोग्रेशन हे झाले. आता इथे लक्षात घ्या, सम सिक्वेन्स आर गिवन बिलो. फॉर एव्हरी सिक्वेन्स राईट द नेक्स्ट 3 टर्म्स. बघा बरं काय दिलं आपल्याला इथं. आता बघा, काहीतरी पर्टिक्युलर अरेंजमेंट दिलं आपल्याला, आहे की नाही. आता मला सांगा, 100 च्या नंतर 30 आला, 30 च्या नंतर 40 आला, 40 च्या नंतर 10 आलेला आहे. कितीने कमी झाले, 100 - 30 70, 70 - 30 10, 70 - 30 40, 40 - 10, 40 - 30 10, आणि 10 मधून जर 30 केले तर तो येईल -20. आता -20 मध्ये अजून -30 गेले, तो झाला -50. आलं लक्षात, अशा प्रकारे. आता बघा, -7 च्या नंतर -4 आला, -4 च्या नंतर -1 आला, आणि -1 च्या नंतर 2 आलाय. म्हणजे इथं डिफरन्स कितीचा आहे बघा, 3 चा डिफरन्स आहे. म्हणजे इथं 3 ऍड करत चला.
आता इथं लक्षात घ्या 4 4 4, मग इथं 4 4 4 येतील पुढं. आता आहे का ह्यांना एपी म्हणता येतं कारण डिफरन्स कितीचा आहे 30 30 चा. प्रत्येक ठिकाणी डिफरन्स कितीचा आहे 30 चा डिफरन्स आहे. इथं बघा डिफरन्स आहे 3 चा, इथं पण 3 चा, इथं सुद्धा 3 चा, याच्या पुढे सुद्धा 3 चा डिफरन्स आहे. इथं डिफरन्स 0 0 0 0 0 जरी असला तरी सुद्धा डिफरन्स हा कॉमन आहे, सेम आहे. हेन्स इट इज ऑल्सो एन एपी. ह्याला सुद्धा एपी म्हणता येतं, ह्याला सुद्धा एपी म्हणता येतं, ह्याला सुद्धा एपी म्हणता येतं. समजे? ओके चलो. आता बघूयात आपण हे बघा आता लेट्स रिमेंबर दिस. याचं थोडं आपण वेगळं घेणार आहे. ओके आता एपी ची डेफिनेशन तर माहित झाली. ओके इथं बघा हा पॉइंट डेफिनेशन आहे. द सिक्वेन्स इफ डिफरन्स इज tn+1 - t. आता tn+1 - tn म्हणजे काय लक्षात घ्या, ते नंतर सांगतो मी तुम्हाला. इज अ कॉन्स्टंट देन द सिक्वेन्स इज कॉल्ड अर्थमॅटिक प्रोग्रेशन. याचा अर्थ असतो कॉमन डिफरन्स. याचा अर्थ काय कॉमन डिफरन्स म्हणजे काय सांगितलं, इन अ सिक्वेन्स द कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट देन द सिक्वेन्स इज कॉल्ड अर्थमॅटिक प्रोग्रेशन. In an AP, common difference between two consecutive term is constant, then it is denoted by D. हा काय दाखवतो आपण, D कशाने दाखवतो, कॉमन डिफरन्स. ओके कॉमन डिफरन्स इज डिनोटेड बाय स्मॉल डी. ओके आता आहे का कॉमन डिफरन्स जो आहे ना, दॅट कॅन बी पॉझिटिव्ह, दॅट कॅन बी निगेटिव्ह और दॅट कॅन बी झिरो. आता पुढे लक्ष द्या, इन अन एपी if the first term is a and common difference is d. आता आहे का बघा टर्म्स, इथं बघा आपण लगेच टर्म्स पण घेऊ. टर्म्स इन एपी आर denoted by that is t1 t2 t3 t4 dash 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 dash. ओके आता आहे का म्हणजेच 2 4 6 8 10 असं जर दिलं असेल तर इथं मला सांगा t1 म्हणजे फर्स्ट टर्म दॅट इज म्हणजे t1 इज इक्वल टू 2 म्हणू आपण. t2 म्हणजे सेकंड टर्म दॅट इज 4 म्हणू आपण. t3 म्हणजे काय थर्ड टर्म दॅट इज 6 म्हणू आपण. t4 म्हणजे काय दॅट इज फोर्थ टर्म दॅट इज 8 म्हणून डॅट 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 लिहिता येतं आपल्याला. ओके पण लक्षात घ्या कधी कधी इफ फर्स्ट टर्म, हा इथे एक गोष्ट लक्षात घ्या अजून, फर्स्ट टर्म इज ऑल्सो डिनोटेड बाय ए. फर्स्ट टर्म कशाने दाखवतो अजून आपण स्मॉल ए न दाखवतो असतो. म्हणजेच मला असं लिहिता येईल का ए इज इक्वल टू t1. समजे ए इज इक्वल टू t1 म्हणजे हा जो 2a याला t1 पण दाखवतात आणि यालाच आपल्याला ए इज इक्वल टू पण लिहिता येते. आता लक्षात घ्या कधी काय होतंय आपल्याला क्वेश्चन विचारतात फाइंड सिक्वेन्स किंवा फाइंड एपी इफ फर्स्ट टर्म ए अँड कॉमन डिफरन्स डी आर गिव्हन. आता मला सांगा याच्यातले पूर्ण टर्म देत नाहीत, फक्त फर्स्ट टर्म आणि यांच्यामध्ये असलेला कॉमन डिफरन्स देतात. तर अदर टर्म्स फाइंड करायच्यात. तर अदर टर्म्स फाइंड करायचे म्हणजे काय करायचं आपल्याला t1 t2 t3 t4 फाइंड आउट करावं लागेल ना. अलग लक्षात बघा वरचा स्क्रीनशॉट घेत चला. ओके आणि नोट्स लिहित चला. याचा स्क्रीनशॉट घ्या आणि नोट्स लिहित चला. आता मला सांगा फर्स्ट टर्म म्हणजे काय असतो ए, कारण फर्स्ट टर्म इज ऑल्सो डिनोटेड बाय ए. आता t2 जर काढायचं असेल तर याला काय करावं लागतं लक्षात घ्या t1 प्लस डी करावं लागतो. म्हणजे मागच्या टर्म मध्ये डिफरन्स ऍड करावा लागतो. म्हणजे लक्षात घ्या आता इथं फाइंड एपी, ए ची व्हॅल्यू 5 दिली आणि डी ची व्हॅल्यू 7 जर दिली असेल तर आता याची अर्थमॅटिक प्रोग्रेशन फाइंड करायची म्हणजे एक सिक्वेन्स तयार करायची आपल्याला. आता बघा मग आपल्याला t1 जर काढायचं असेल तर t1 इज इक्वल टू ए, मग ए ची व्हॅल्यू काय 5 म्हणजे फर्स्ट टर्म काय झाली आपली ए झालेली. t2 चा फॉर्म्युला काय सांगा बरं t1 प्लस डी. आता t1 म्हणजे काय t1 ची व्हॅल्यू किती आहे 5 प्लस डी किती आपल्याकडे 7, 7 5 किती झाले 12 झाले.
ओके, आता ही झाली T2 ची व्हॅल्यू, ही 12 काय झाली T2 ची व्हॅल्यू. मग T3 चा फॉर्म्युला काय असणार, मग मागची टर्म ऍड करा, दॅट इज T2 प्लस डी. T4 काय होईल, मागची टर्म ऍड करा, दॅट इज T3 प्लस डी. आता T5 सांगा बरं काय होईल, तर मागची टर्म T4 आणि प्लस याच्यात काय करू आपण, डी ऍड करू. आता याच्या पुढची टर्म दॅट इज T6, ही मागची टर्म दॅट इज T5 प्लस डी डॅट 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 डॅश. आपल्याला कितीही टर्म फाइंड करता येतात. आता मला सांगा, दॅट इज T3 जर फाइंड करायचं असेल तर फॉर्म्युला काय, T3 फाइंड करायचं असेल तर T2 प्लस डी, T2 प्लस डी. T2 ची व्हॅल्यू किती काढली आपण, 12 प्लस डिफरन्स किती आपल्याकडे 7, किती झाले 12 आणि 7 दॅट इज 21. बरोबर आहे ना, 7 9 9 19, यस 19 झाले. आता मला सांगा T4 जर फाइंड करायचं असेल तर मागच्या टर्म मध्ये डिफरन्स ऍड करा, दॅट इज T3 प्लस डी करू. आता T3 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे, इज इक्वल टू 19 प्लस डिफरन्स किती आपल्याकडे 7, 19 प्लस 7 हा आला 16. आता अशा कितीही टर्म फाइंड करता येतात आणि मग देअरफॉर लिहिता येते AP इज इक्वल टू फर्स्ट टर्म काय आपली 5, सेकंड टर्म काय आपली 12, 19, 16 डॅश 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 डॅश. अशा प्रकारे आपल्याला जर फर्स्ट टर्म ऑफ एन एपी अँड कॉमन डिफरन्स जर दिला असेल तर आपल्याला एपी फाइंड करता येते. चला ह्याचा एक स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि छोट्या खानी ह्याला लिहून घ्या पूर्णपणे. ओके, चला आता पुढे बघूयात काय काय दिले काय नाही दिलं तर. चला आता बघूयात प्रॅक्टिस सेट. आता बघूयात प्रॅक्टिस सेट 3.1. ओके, आधी काय करू, पहिले 3 क्वेश्चन बघू, मग 1 बाय 1 क्वेश्चन आपण बघत चालू. ओके, आता काय क्वेश्चन दिलाय बघा. विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर एपी. खाली दिलेली सिक्वेन्स ही एपी आहे का. इफ दे आर एपी देन फाइंड द कॉमन डिफरन्स. जर एपी असेल तर कॉमन डिफरन्स काढायचा आहे. आता मला सांगा, इफ द गिवन सिक्वेन्स इज अन एपी ऑर नॉट. दिलेली सिक्वेन्स एपी आहे का नाही ते जर बघायचं असेल तर आपण काय करतो, याच्यातला जो कॉमन डिफरन्स असतो 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधला, तो जर सेम असेल तरच त्याला एपी म्हणता येते, नाही तर त्याला एपी म्हणता येणार नाही. आता बघू आपण. आता बघा फर्स्ट क्वेश्चन दिला आपल्या इथं, बघा व्यवस्थित बघा. 2, 4, 6, 8. आता मला असं लिहिता येईल का, देअरफॉर हा जो 2 नंबर असतो दॅट इज T1 आणि यालाच आपण ए सुद्धा म्हणतो. T1 म्हणजे फर्स्ट टर्म इज डिनोटेड बाय स्मॉल ए. मग फर्स्ट टर्म म्हणजे हा झाला 2. मग T2 ची व्हॅल्यू काय सांगा बरं, दॅट इज 4. T3 ची व्हॅल्यू किती सांगा बरं 6 आणि T4 किती दिला आपल्याला 8 दिलाय. T1, T2, T3, T4 दिला आपल्याला. मग देअरफॉर आता काय करू आपण, कॉमन डिफरन्स काढून बघू सगळ्यांचा. मग D इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो, हा लक्षात घ्या, फॉर्म्युला आपल्याला सांगितलं नव्हतं मी तुम्हाला. T2 मायनस T1 म्हणजे पुढच्या टर्म मधून मागची टर्म मायनस करावं लागते, पुढच्या टर्म मधून मागची टर्म मायनस करावं लागते. म्हणजेच इज इक्वल टू T2 किती आपल्याकडे 4 मायनस 2 इज इक्वल टू किती आला 2. आता अजून एक डिफरन्स काढू. आता या टर्म मधून ही टर्म मायनस करू, म्हणजे काय ना T3 मायनस T2. T3 मायनस T2 लक्षात घ्या, अलग लक्षात. पुढच्या टर्म मधून मागची टर्म, पुढच्या टर्म मधून मागची टर्म, पुढच्या टर्म मधून मागची टर्म, अशा प्रकारे मायनस करू. मग हा झाला 6 मायनस 4, याची पण व्हॅल्यू काय आली आपल्याला 2 चाललेली आहे. आता अजून एक डिफरन्स काढू, दॅट इज पुढच्या टर्म मधून मागची टर्म मायनस करू, दॅट इज T4 मायनस T3. T4 आहे आपल्याकडे 8 मायनस 6, हा पण काय आलाय 2 आलेला आहे. आता सगळ्यांचा डिफरन्स सेम आला की नाही, सगळ्यांचा डिफरन्स जर सेम आला असेल तर देअरफॉर लिहिता येते 2, 4, 8, 6 इज एन. हा काय आपल्याकडं, याला एपी म्हणता येतं. आणि देअरफॉर कॉमन डिफरन्स इज इक्वल टू डी. काय सगळीकडे 2 2 आलेला आहे, म्हणजे हा झाला डी ची व्हॅल्यू. आता समजलंय काय, समजायलंय. चला अजून पुढचे क्वेश्चन घेतले अजून क्लिअर होईल. बघा ही झाली फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म. ओके, हा ऐका, इथं प्रिंट मिस्टेक इथं 2 पाहिजे. मग बघू काय होते. तर देअर इथं लिहू आपण T1 इज इक्वल टू ए इज इक्वल टू फर्स्ट टर्म कोणती आपली 2a. T2 इज इक्वल टू सेकंड टर्म काय आपली 5/2a, 5/2. T3 काय आपल्याकडं 3a.
आणि T4 काय आहे आपल्याकडं, दॅट इज 7/2a. ओके, 7/2. मग सांगा कॉमन डिफरन्सचा फर्स्ट फॉर्म्युला काय? फर्स्ट फॉर्म्युला असतो T2 मायनस T1. T2 मायनस T1 इज इक्वल टू, आता T2 ची व्हॅल्यू काय, 5/2 मायनस हा आहे 2, डिनोमिनेटरला काय असतो म्हणजे 1. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, 5 1 5 मध्ये साइन मायनस आहे, 2 2 जा 4 अपॉन 2 1 जा 2, मग 5 मायनस 4 किती आलं बाबा, दॅट इज 1/2 आला. आलं एक लक्षात? हे बघा T2 मायनस T1, मग T2 ची व्हॅल्यू 5/2 आणि T1 ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 2. इथं डिव्हिजनला काय नसतं म्हणजे 1 आहे. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन डिफरन्स किती आला, 1/2. आता बघा फर्स्ट डिफरन्स 1/2 आला. अगेन डिफरन्स काढू आपण, दॅट इज T3 मायनस T2. T3 मायनस T2 इज इक्वल टू T3 मायनस T2. T3 ची व्हॅल्यू काय 3 मायनस T2 काय आपल्याकडं 5/2 दिलेलं, इथे डिव्हायडेशनला काय नसतो म्हणजे 1 असतो. इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 दोन्ही 6 मायनस साइन 1 into 5 5 डिवाइडेड बाय 2 into 1 2. आता अगेन 6 minus 5 इट इज ऑल्सो 1 आणि डिव्हिजनला 2 ला 2 आला. अगेन डिफरन्स काढू आपण, दॅट इज T4 मायनस T3. दॅट इज T4 मायनस T3. आता T4 ची व्हॅल्यू काय बघा, 7/2 मायनस आणि T3 किती आपल्याकडे 3, इथे डिव्हिजनला काय नसतं म्हणजे 1. करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू 1 into 7 7, 3 2 जा 6 डिवाइडेड बाय 2 1 जा 2 आणि 7 मायनस 6 इट इज ऑल्सो 1/2. आता मला सांगा सगळ्यांचा डिफरन्स कसा आला रे बाबा, सगळ्यांचा डिफरन्स सेम आलेला आहे, तर देअरफॉर लिहिता येते दॅट इज 2, 5/2, 3, 7/2 इज एन हा आहे एपी. तर देअरफॉर कॉमन डिफरन्स डी किती आपल्याकडं 1/2 आहे. अब समझ में आया क्या? आता समजते का? ओके, हा, इन दिस वे आपण पुढचे सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह करू आता. ओके, चलो 1 by 1 क्वेश्चन, काळजी करायची नाही. ओके, एखादं थोडंफार कन्फ्युजन वाटलं तर व्हिडिओ परत थोडा वापस घ्यायचा आणि त्याला बघायचं. चलो क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपण लिहू हियर T1 इज इक्वल टू ए, फर्स्ट टर्म कोणती सांगा, दॅट इज -10. T2 इज इक्वल टू काय -6. T3 काय आपल्याकडं -2 आणि T4 काय आपल्याकडं 2a. देअरफॉर कॉमन डिफरन्सचा फॉर्म्युला काय असतो, T2 मायनस T1. T2 मायनस T1 इज इक्वल टू, T2 ची व्हॅल्यू काय -6. आता बघा T2 ची व्हॅल्यू -6 हा मायनस फॉर्म्युल्यातील, पण T1 ची व्हॅल्यू काय आपल्याकडं -10. ओके, अलग लक्षात, इथं मायनस मायनस प्लस होईल. हा आता हा फर्स्ट -6 ला -6 आणि हा मायनस मायनस प्लस 10. आता -6 + 10 इज इक्वल आन्सर काय आला आपल्याला 4 आलेलं आहे, कारण एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह म्हणजे सबट्रॅक्शन आणि मोठ्या नंबरचं साइन, दॅट इज आता 10 ला साइन प्लस आहे म्हणजे हा आला पॉझिटिव्ह आपला. अजून एक डिफरन्स काढू, T3 मायनस T2 इज इक्वल टू, T3 सांगा किती आहे तर आपल्याकडं, हा -2 मायनस आणि T2 किती आहे आपल्याकडं -6. हा -2 ला -2 पण इथं मायनस मायनस झाला +6. आता 6 - 2 इट इज ऑल्सो 4. आता अगेन एक डिफरन्स काढू, दॅट इज T4 मायनस T3 इज इक्वल टू, T4 काय आपल्याकडं 2 मायनस आणि T3 किती आपल्याकडं -2. आता इथं 2 ला 2 आणि मायनस मायनस +2 दॅट विल ऑल्सो 4 झालेला आहे. आता सगळ्यांचा कॉमन डिफरन्स सेम आलेला आहे, तर देअरफॉर लिहिता येतं मला की -10, -6, -2, -2, -2 डॅश डॅश इज एन, हा काय एक प्रकारचा एपी आहे आणि देअरफॉर कॉमन डिफरन्स इज काय आपल्याकडं 4 आहे. दिस इज अ क्वेश्चन नंबर 3. नाउ यू हॅव टू टेक द स्क्रीनशॉट. चला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपण बघूयात क्वेश्चन नंबर नेक्स्ट. चलो क्वेश्चन नंबर 4, 5 आणि 6. क्वेश्चन नंबर 4, 5, 6, 7, 8 सगळे बघूयात. ओके चलो. बघा आता क्वेश्चन नंबर 4. हियर T1 is equal to A is equal to 0.3, then T2 is equal to 0.33, 0.33,
एंड T3 इज इक्वल टू 0, हाँ ये यहाँ पे प्रिंट मिस्टेक है, इधर देखो 0.333 आणि पुढे डॅश डॅश असणार आहे. मग देअरफॉर डिफरन्स इज इक्वल टू दॅट इज T2 मायनस T1 इज इक्वल टू, आता T2 किती दिला आपल्याला 0.33 मायनस आणि हा दिला 0.3. आता एक सबट्रॅक्शन बाजूला करू आपण. हे बघा 0.33 मायनस, आता हा डेसिमल खाली डेसिमल, डेसिमलच्या अलीकडच्या अलीकडं आणि पलकडच्या पलकडे, कारण तुम्ही 0 मायनस करा. इथं आले 3, ओके 3 मायनस 3 0.0 आला, म्हणजे आन्सर काय आलेला आहे 0.03 आलेला आहे. ओके, आता अजून एक डिफरन्स काढू, दॅट इज T3 मायनस T2 इज इक्वल टू T3 मायनस T2. आता T3 काय आपल्याकडं 0.123 मायनस 0.33, याचं पण सबट्रॅक्शन करा. 0.333 मायनस 0. इधर आहे ना 3 आणि 3, हा आला इथं 0 घ्या. ओके 3 मायनस 3 गेला 3 आणि 0 0.0, म्हणजे याचा डिफरन्स आला 0.003. आहे का सेम? नाही, याचा डिफरन्स सेम नाहीये. ओके, मग इथं लिहिता येते देअरफॉर इट इज नॉट एपी. याला एपी म्हणता येत नाही. हा, इट इज ओनली सिक्वेन्स, याला फक्त आपल्याला सिक्वेन्स म्हणता येतं, याला एपी म्हणता येत नाहीये. आता क्वेश्चन नंबर बघूयात आपण 5. चला याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. काही ठिकाणी प्रिंट मिस्टेक आहेत, ओके, ते तुम्हाला मी सांगताना करेक्शन करत चालणार आहे. आता बघा हियर क्वेश्चन नंबर 5, हियर T1 is equal to A is equal to 0, first term 0, that is second term T2 minus 4 and T3 that is minus 8 and T4 is equal to minus 12. Therefore D is equal to T2 minus T1, T2 minus T1 is equal to T2 काय आहे आपल्याकडं minus 4 मायनस हा आहे 0 आणि 0 ला कशातून मायनस करा तर तो -4च राहणार आहे. अगेन D इज इक्वल टू दॅट इज T3 मायनस T2. आता T3 किती आपल्याकडं दॅट इज -8 मायनस आणि T2 किती आहे -4 इज इक्वल टू, हा -8 ला -8 बट मायनस मायनस झाला प्लस. आता ऐका, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह म्हणजे सबट्रॅक्शन, पण मोठ्या नंबर साईन. मोठा नंबर कोणता 8, मग 8 मधून 4 गेले दॅट इज -4 राहिलेला आहे. अजून एक डिफरन्स काढा, दॅट इज T4 मायनस T3 इज इक्वल टू, T4 ची व्हॅल्यू किती आपल्याकडं -12 आणि T3 किती आपल्याकडं -8 इज इक्वल टू, हा -12 ला -12 मायनस मायनस प्लस 8 झाला. अगेन एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह सबट्रॅक्शन, मोठ्या नंबर साईन, दॅट इज ऑल्सो -4. 12 तून 8 गेले 4 राहिले आणि मोठ्या नंबरचा साईन. देअरफॉर लिहिता येतं इट इज अन एपी, आणि हा जर एपी असेल तर देअरफॉर कॉमन डिफरन्स आहे आपल्याकडं -4. कॉमन डिफरन्स काय आपल्याकडं -4. ओके, आता हा झाला क्वेश्चन नंबर 5. आता क्वेश्चन नंबर 6 आणि 7 मी सांगतो आणि 8 सोपा आहे ते तुम्ही करू शकता. ओके, चला याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि क्वेश्चन नंबर बघूयात आपण 6. आणि क्वेश्चन नंबर बघूयात आपण 6 बघूयात. चलो क्वेश्चन नंबर 6 मध्ये लिहितो, हियर T1 is equal to A is equal to -1/5, T2 is equal to again -1/5, T3 is equal to again -1/5. Okay, dash. Therefore difference is equal to T2 minus T1 is equal to, आता T2 किती दिला आपल्याला -1/5, T2 ची व्हॅल्यू काय -1/5, हे मायनस साइन, आणि T1 ची व्हॅल्यू सुद्धा काय मायनस, T1 ची व्हॅल्यू काय अगेन -1/5 इज इक्वल टू, आता हा -1/5 ला -1/5 पण हा मायनस मायनस झाला +1/5 आणि -1/5 +1/5 आन्सर काय येणार आहे 0. मायनस प्लस कॅन्सल. आता अगेन एक डिफरन्स काढू, दॅट इज T3 मायनस T2. आता T3 काय दिला आपल्याला अगेन -1/5 दिलाय मायनस, आणि T2 अगेन -1/5 इज इक्वल टू, आता हा -1/5 ला -1/5 as it is, बट मायनस मायनस झाला +1/5, देन अगेन इट विल बिकम कॅन्सल अँड आन्सर काय आलंय 0. अँड देअरफॉर आता दोन्हीचा कॉमन डिफरन्स 0 0च आहे आणि येणारा सुद्धा 0 असणार आहे.
देअरफॉर इट इज अन एपी, याला एपी म्हणता येतं. आणि हा जर एपी असेल तर कॉमन डिफरन्स काय आपल्याकडं 0. दिस इज युअर आन्सर ऑफ द क्वेश्चन नंबर 6. चल क्वेश्चन नंबर 6 स्क्रीनशॉट घेऊन टाका. चला क्वेश्चन नंबर 7 बघूयात. क्वेश्चन नंबर बघूयात आपण 7. हियर a is equal to 3, I mean first term है कि नहीं, that is t1 is equal to a is equal to 3, t2 is equal to काय दिलं आपल्याला 3 plus root 2 दिलेला, 3 plus root 2. then t3 is equal to t3 काय दिलं आपल्याला, that is 3 plus 2 root 2. t4 काय दिलं आपल्याला 3 plus 3 root 2, 3 plus 3 root 2 दिलेला आहे की नाही. आणि पुढं डॅश 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 आपल्याला काहीतरी सिक्वेन्स दिलेली असणार आहे. आता इथं काढू आपण d इज इक्वल टू फॉर्म्युला आपला t2 मायनस t1 इज इक्वल टू t2 मायनस t1. आता t2 किती दिला आपल्याला 3 प्लस रूट 2 दिलेला आहे, 3 प्लस रूट 2 मायनस t1 किती आपल्याकडे 3 इज इक्वल, हे बघा प्लस 3 मायनस 3 कटला म्हणजे आन्सर आले फक्त आणि फक्त रूट 2 आलेलं आहे. आता अगेन एक डिफरन्स काढू, दॅट इज t3 मायनस t2 इज इक्वल टू, आता t3 सांगा बरं, दॅट इज 3 प्लस 2 रूट 2 आणि मायनस t2, आता इथे ब्रॅकेट काय घ्यायचं का, दोन टर्म येतात, मग 3 प्लस रूट 2 इज इक्वल टू, आता हे ब्रॅकेट काढा काय फरक नाही पडणार याला, म्हणजे हा झाला 3 प्लस 2 रूट 2, हा झाला 3 प्लस 2 रूट 2, पण मायनस न ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय केलं साइन काय होणार चेंज होणार, हा प्लसचा मायनस 3 आणि हा प्लसचा मायनस रूट 2. आता बघा इथं प्लस 3 मायनस 3 कटला म्हणजे काय राहिला इथं बघा, इथं राहिला 2 रूट 2 मायनस इथं राहिला 1 रूट 2. आता मला सांगा 2 रूट 2 मधून 1 रूट 2 गेला, फक्त आणि फक्त रूट 2 राहिला, इथं काय राहिला फक्त रूट 2 राहिलेले. लक्षात आले का, हे बघा t3 मायनस t2, t3 काय आहे हा 3 प्लस रूट 2, फॉर्म्युल्यातली मायनस साइन, आणि t2 काय आपल्याकडे 3 प्लस रूट 2, हा 3 प्लस रूट 2 ला रूट 2 ऍज इट इज, मायनस न ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय केलं साइन चेंज झाले, हा प्लस 3 मायनस 3 कटला, मग इथं राहिला 2 रूट 2 आणि हा राहिला मायनस रूट 2, म्हणजे काय राहिला फक्त रूट 2 राहिलेला आहे. आता अगेन एक डिफरन्स फाइंड करू, दॅट इज t4 मायनस t3 इज इक्वल टू, t4 काय आहे आपल्याकडं, दॅट इज 3 प्लस 3 रूट 2 मायनस, आणि t2 काय आहे आपल्याकडं 3 प्लस 2 रूट 2 इज इक्वल टू, आता हा बघा 3 प्लस 3 रूट 2 ला रूट 2 मायनस मध्ये मल्टिप्लाय करा, आता बघा हा प्लस झाला मायनस 3 आणि प्लस झाला मायनस 2 रूट 2 इज इक्वल टू, इथं बघा प्लस 3 मायनस 3 कटला, मग काय राहिला फक्त 3 रूट 2 आणि हा राहिला मायनस 2 रूट 2. आता मला सांगा 3 रूट 2 मधून 2 रूट 2 गेले, फक्त एकच रूट 2 राहिला ना, हिअर ऑल्सो फक्त रूट 2 राहिलेला आहे. आता बघा इथं पण रूट 2 आहे, इथं पण रूट 2 आहे, इथं पण रूट 2 आहे, म्हणजे कॉमन डिफरन्स कसा आहे सेम आहे. मग देअरफॉर लिहिता येते मला, देअरफॉर लिहिता येते इट इज अन एपी, इट इज अन एपी आणि देअरफॉर कॉमन डिफरन्स d इज इक्वल टू काय आपल्याकडे रूट 2 आहे. ओके, दिस इज द आन्सर. आणि 8 नंबरचा क्वेश्चन तुम्ही करू शकतात, डेफिनेटली यू कॅन डू इट. ओके, लेट्स डू दिस. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2, राईट अँड एपी. आता ऐका, इथं आपल्याला डायरेक्ट एपी लिहायचंय, हुज फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स इज गिवन. फर्स्ट टर्म ए अँड कॉमन डिफरन्स डी इज गिवन. आपल्याला लिहायचं एपी, एपी लिहायचं म्हणजे 3-4 टर्म काढायच्यात आपल्याला, है की नाही. म्हणजेच बघा आपल्याला t1 t2 t3 काढायचंय, है की नाही. इथं लिहू आपण नंबर 1 मध्ये a इज इक्वल टू काय दिला आपल्याला 10 दिलाय, आणि d इज इक्वल टू काय दिलाय 5. देअरफॉर t1 इज इक्वल टू काय असतो आपला a, कारण फर्स्ट टर्म ही a असते, तो झाला 10. आता t2 चा फॉर्म्युला काय असतो t1 प्लस d, म्हणजे मागच्या टर्म मध्ये काय ऍड करतो आपण डिफरन्स ऍड करतो. मग t1 काय आला आपल्याला 10 प्लस कॉमन डिफरन्स आहे 5, म्हणजे हा झाला 15. आता t2 मध्ये t3 मध्ये काय करतो, या टर्म मध्ये d ऍड करतो, दॅट इज t2 प्लस d,
मग T2 किती आपल्याकडे 15 प्लस डिफरन्स किती आहे 5 इज इक्वल टू किती झाला 20. देन T4 इज इक्वल टू दॅट इज T3 प्लस D. मग T3 आहे आपला 20 प्लस 5 इज इक्वल टू 25. आता आले 1 2 3 4 टर्म आल्या. मग देअरफॉर लिहिता येते मला AP इज इक्वल टू फर्स्ट टर्म काय 10, सेकंड टर्म काय आली 15, तिसरी टर्म काय आली 20, 25 डॅट 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 डॅश. हे झालं फर्स्ट आन्सर. ओके, आता बघा सेकंडचा आन्सर काढू. हिअर A इज इक्वल टू -3 अँड D इज इक्वल टू काय आला 0. आता D जर 0 असेल तर आन्सर तेच असणार. मग देअरफॉर लिहू आपण T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू -3. फर्स्ट टर्म A असते दॅट इज -3 झालेली. T2 काय असतो रे सांगा. T2 असतो T1 प्लस D. फर्स्ट टर्म मध्ये D को ऍड करा. आता फर्स्ट टर्म काय आपली -3 प्लस 0 म्हणजे हा सुद्धा -3 आलेला. आता T3 काय असेल सांगा बरं. दॅट इज T2 प्लस D. मग T2 अगेन -3 प्लस 0 म्हणजे हा सुद्धा काय आलाय -3. अँड देअरफॉर AP इज इक्वल टू -3, -3, -3 डॅट 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 डॅश -3, -3, -3. डिफरन्स 0 असेल तर पूर्ण टर्म सेम असतात. ओके, नाव दिस इज द सेकंड क्वेश्चन. आणि आता क्वेश्चन नंबर बघूयात आपण थर्ड. आता क्वेश्चन नंबर बघूयात आपण थर्ड. हिअर A इज इक्वल टू -7 आणि कॉमन डिफरन्स दिला 1/2. देअरफॉर आता आहे का व्यवस्थित काळजीपूर्वक बघा. आपला T1 फर्स्ट टर्म ही A असतो दॅट इज -7. फर्स्ट टर्म तर भेटली आपल्याला. T2 काय असतो T2 इज इक्वल टू T1 प्लस D. आता T1 किती दिला आपल्याला हा दिला -7 प्लस D काय आहे 1/2. आता आहे याचं कॅल्क्युलेशन करायचंय. डिव्हिजनला काय नसतो म्हणजे 1 असतो. याचं करू क्रॉस मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू 2 इंटू -7 हा झाला -14. पुढे साइन कोणता आहे प्लस 1 इंटू 1 1 डिवायडेड बाय 2 1 जा 2. आता -14 प्लस 1 एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह सबट्रॅक्शन आणि मोठ्या नंबर साइन. 14 तून 1 गेला इथं राहिले 13 आणि मोठा नंबर कोणता आहे 14 त्याला मायनस साइन आहे मग हा झाला -2. ओके, T2 आली. आता T3 काढू दॅट इज T2 प्लस D. मग आता T2 ची व्हॅल्यू किती आली आपल्याला -13/2 प्लस आणि डिफरन्स किती आपल्याकडे 1/2. बघा इथे डिनोमिनेटर सेम दिला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची गरज नाहीये. मग बघा -13 प्लस 1/2 डिनोमिनेटर कॉमन घेतला आणि वरच्याची ऍडिशन सबट्रॅक्शन केलं. मग आता -13 प्लस 1 हा आला -12/2 म्हणजे आन्सर आलेला -6 आलेला आहे. ओके, देअरफॉर लिहिता येतं मला AP काय आले आपल्याला फर्स्ट टर्म काय आहे -7, सेकंड टर्म काय आहे -13/2 आणि थर्ड टर्म -6 डॅश 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 डॅश. दिस इज एन AP. आता त्याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. क्वेश्चन नंबर सेकंड, थर्ड आणि फर्स्ट. ओके, चलो थोड़ा छोटा करता मैं इसको, स्क्रीनशॉट ले लो तुम. घ्यायचा स्क्रीनशॉट ले लो. चलो आप अब देखेंगे अगला क्वेश्चन. क्या है क्वेश्चन नंबर 4. हियर A is equal to -1.25 and D is equal to 3. Wow, very good. बघा T1 is equal to A, that is -1.25. फर्स्ट टर्म आली. T2 is equal to काय फॉर्म्युला आहे T2 is equal to T1 plus D is equal to. आता T1 किती आहे -1.25 आणि प्लस D काय आहे आपल्याकडे 3. म्हणजे आहे का 3 मधून 1.25 काढायचे. हे बघा मायनस करू आपण 3.00 घ्या याच्यात -1.25 करा. आता आहे का 10 मधून 5 गेले खाली राहिले 5, इथं झाले 3, 10 मधून 3 गेले 7 पॉइंट, इथं झाले 2 आणि 3 मधून 2 गेला 1 राहिला. म्हणजे आन्सर काय आल्याचं 1.75 आलेलं आहे. ओके, 1.75. देअरफॉर आता T3 इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो T2 प्लस D. आता T2 किती आला आपला दॅट इज 1.75 आणि प्लस D किती आहे 3. मग आता 3 प्लस 1.75 दॅट इज 4.75 झाला. हो की नाही हो. आता T4 इज इक्वल टू दॅट इज T3 प्लस D. मग T3 काय आपल्याकडे 4.75 प्लस डिफरन्स आहे 3 चा. मग 4 आणि 3 7.75 आणि देअरफॉर लिहिता येतं मला AP इज इक्वल टू फर्स्ट टर्म काय आपली
-1.75, सेकंड काय आपली 1.75, थर्ड काय 4.75 आणि फोर्थ काय आपल्याकडं 7.75 डॅश 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 दिस इज अन एपी. ओके, आता हे करा. ओके, 5वा आणि 6वा करा तुम्ही, येतो तुम्हाला. फक्त ऍडिशन सबट्रॅक्शन प्रॉपरली करा, काही प्रॉब्लेम येणार नाही. चला, हा, फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ अन ईच ऑफ द एपी. आता खाली दिलेली एपी आहे, फक्त काय करायचं आपल्याला, त्यातली फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स काढायचा आहे. सोपं आहे क्वेश्चन. बघा, नंबर 1, हियर T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू 5. बघा, फर्स्ट टर्म आली आपल्याला, आणि T2 इज इक्वल टू 1 हा झाला फर्स्ट टर्म, हा झाला T2, आणि T3 इज इक्वल टू काय दिलाय -7, and then T4 is equal to T3 is equal to -3 and T4 is equal to -7. Therefore, first term is equal to A is equal to 5, कारण हे दिलेलंच आहे आपल्याला. आणि कॉमन डिफरन्स D चा फॉर्म्युला काय असतो, T2 minus T3 is equal to T2 काय सांगा आपल्याकडं 1 मायनस हा किती आहे 5, किती आला -4. Therefore, D is equal to -4. बघा, फर्स्ट टर्म A इज इक्वल टू 5 आणि डिफरन्स किती आपल्याकडं -5, हे आला आपला आन्सर. सोपं आहे. हा एपी दिलेला आहे म्हणजे 10 वेळेस डिफरन्स काढायची गरज नाहीये, कारण ते आधी सांगितलं ना, इट इज अन एपी. एपी आहे म्हणजे डिफरन्स कॉमन असणारच आहे. तो 1 काढला काय 100 काढले काय तोच असणार आहे. घ्यायचा स्क्रीनशॉट. चला, आता क्वेश्चन नंबर 2 बघा काय दिलाय. T1 is equal to A is equal to 0.6, T2 is equal to 0.9, T3 is equal to 1.2 and T4 is equal to 1.5. Okay, therefore D is equal to T2 minus T1 is equal to, आता T2 किती आहे 0.6 0.9 है ना, 0.9 minus 0.6 is equal to, म्हणजे 0.9 मायनस 0.6 मधून 9 मधून 3 गेले 0, दॅट इज 0.3, हा आला डिफरन्स. देअरफॉर D इज इक्वल टू 0.3 आणि A इज इक्वल टू 0.6. दिस इज द कॉमन डिफरन्स अँड दिस इज द फर्स्ट टर्म. ओके, आता ह्याचा एक सॉल्व्ह करू, ह्याचा तुम्हाला येतंय, ह्याचा एक सॉल्व्ह करून दाखवतो. आता फर्स्ट प्रॅक्टिस सेट आपला फिनिश होते. Here A is equal to that is 1/4, T2 is equal to, म्हणजे याला काय करू आपण, इथे लिहितो मी here T1 is equal to A is equal to 1/4, T2 is equal to 3/4, T3 is equal to 5/4 and T4 is equal to 7/4. मग therefore D चा फॉर्म्युला असतो T2 minus T1. आता T2 काय दिलाय 3/4 मायनस हा दिलाय 1/4. आता डिनोमिनेटर सेम आहे, मग त्याला कॉमन घ्या, न्यूमरेटरचे सबट्रॅक्शन करा. 3 - 1 सबट्रॅक्शन का करायचं, मायनस साइन आहे. 3 - 1 2/4, 2 1 जा 2, 2 2 जा 4, दॅट इज 1/2. आणि देअरफॉर कॉमन डिफरन्स आला 1/2 आणि फर्स्ट टर्म दॅट इज 1/4. दिस इज युअर आन्सर. ओके, दिस इज युअर आन्सर. आता अशा प्रकारे हा एक क्वेश्चन करून घ्या. इथं आपला फर्स्ट प्रॅक्टिस सेट फिनिश झालेला आहे. आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट 2 घेऊन.